13 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर, थंड थंड. आणि मी माझं जॅकेट घरी विसरून आलो आहे. कायच करणार आता, पटापट घरी जाऊ आपण. सायकल लेन आहे इथे, काही ट्रॅफिक वगैरेचं टेन्शन नाही आहे एवढं. जाऊ दे, चला पटा घरी जाऊ. हे आमचं कॅम्पसचं मैदान आहे आणि इथून आपण पार्किंगच्या इथून सरळ चाललो आहे खालच्या दिशेला. अख्खा उतार आहे हा. चढताना थोडी मेहनत लागते, पण जाताना फक्त अशी सायकल सोडून द्यायची नुसती. गारगार 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 आहे एकदम. बघू, तर गाड्या नाही आहेत त्यामुळे कडेकडेनी जाता येतंय. अदरवाईज ते सगळ्या पार्किंगला गाड्या लागलेल्या असतात. बापरे, थंडी फारच आहे. मी आल्यापासून नुसती थंडी सुरू आहे इथे. मी आल्यावरती मला लोकांनी सांगितलेलं की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये उन्हाळा सुरू होईल. तर डिसेंबर उजाडला तरी पण यावर्षी थंडी काही संपत नाही आहे. बापरे, जाऊ दे, आता सवय झाली आहे त्यामुळे काही वाटत नाही तितकं. इथं लोक त्या मानाने बरेच तसे सुधारलेले आहेत. हे लोक स्वतः थांबतात आणि जायला जागा देतात. आपल्यासारख्या गाड्या घालत नाहीत मध्येच. फार क्वचित काही मूर्ख जगात सगळीकडे पसरलेले आहेत, त्यातलेच हे एक. सिग्नल लागलेला आहे. कोणी आडझोड गाड्या घालत नाही सिग्नलला. लोक शिस्तीत चालले, शिस्तीत एकदम अशी ठोक शिस्त, कोरडी. आणि मुळात सायकल चालवायसाठी इथे प्रॉपर असे फुटपाथ आहेत ज्याच्यावरती सायकल चालवता येते लीगली, कायदेशीरपणे. आणि इथे असं मानतात लोक की रस्त्यावर पहिला अधिकार हा चालणाऱ्या लोकांचा, पादचाऱ्यांचा आहे, भले तो मग तुमचा गाडीचा रस्ता का असेना. आणि पादचारी पण असं याचं भान ठेवतात की सिग्नल नसताना रस्ता सहसा कोणी क्रॉस करत नाही. काही असतात जे करतात. अगदीच अडचण असेल, इमर्जन्सी असेल, बस पकडायची असेल तर आणि तरच. पण सहसा असं कोणी उपद्व्याप करायला जात नाही, कारण इथं गाड्या प्रचंड वेगाने जातात. 80, 100, अगदी म्हणजे काही वेळेला गल्ल्यांमध्ये सुद्धा 80 आणि 100चा स्पीड असतो. तिथल्या स्पीड लिमिटच त्या पद्धतीच्या आहेत.
त्यामुळे मग लोक पण सहसा असा मूर्खपणा करत नाहीत. उद्या शुक्रवार आहे, कचऱ्याचा दिवस, त्यामुळे उद्या बहुतेक लाल डबा दिसतोय आज बाहेर. सगळ्यांचे लाल डबे बाहेर येतात. आमचाही लाल डबा काढून ठेवलेला आहे छान. आणि अशा पद्धतीने आम्ही घरी पोचलेलो आहोत सुखरूपपणे. त्यातलं कितपत रेकॉर्ड झालंय कितपत नाही झालंय ते आपल्याला आता कळेल. इथून मागल्या दराने पटकन घरात जाऊ आपण. सगळे जेवून झोपलेत. रात्रीचे 11:15 झाले. सॉरी 11 वाजलेत. चला बाय बाय.